संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवरती जे अतिवृष्टीचं संकट आलेलं होतं त्यामध्ये शेतकऱ्यांचे सर्व पिके ही पुरामध्ये वाहून गेलेले आहेत, तर काही पाण्याखाली खराब झालेले नासलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी वाईट अवस्थेमध्ये असताना शेतकऱ्यांनी जे बँकांकडनं कुठल्या कंपन्यांकडनं फायनान्स कंपन्यांकडनं जे काही कर्ज घेतलेले आहेत तर त्या कर्जांच्या हप्ते वसुलीसाठी आज बँकांकडनं शेतकऱ्यांना तगादा लावला जात आहे। महाराष्ट्रामध्ये अगोदर आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं असताना त्यात आणखीन ही पूरस्थिती जी निर्माण झालेली ह्यामध्ये बँकांकडनं जो जोर जबरी व्हायला लागलेली शेतकऱ्यांवरती, ह्यामुळे आणखीन शेतकऱ्यांवरती मानसिक ताण पडायला लागलेला आहे आणि ह्यामधनं आत्महत्येचं प्रमाण हे वाढतच जाणार आहे। याची दखल घेऊन आज आमच्याकडे काही शेतकरी आले होते। हे बँकेची आलेली नोटीस आहे, ती नोटीस घेऊन त्या नोटीसची दखल घेऊन आम्ही आज ह्या ठिकाणी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय ह्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की आपण शासन निर्णय काहीतरी जाहीर करून बँकांना आपण नोटीस द्यावी की जे तुम्ही शेतकऱ्यांकडनं कर्ज वसुलीसाठी तगादा लावत आहात तो बंद करावा आणि शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी काही महिने कमीत कमी एक 6 महिन्याचा तरी अवधी द्यावा अशी आम्ही विनंती केलेली आहे। आणि असं जर नाही झालं तर संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने मोठ्या स्वरूपाचं रस्त्यावरती आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज आम्ही ह्या ठिकाणी दिलेला आहे। नेमकं काय सांगाल की तुम्हाला नोटीस आलेली आहे बँकेची, नेमकी काय भावना आहे तुमची? आमची अशी भावना आहे की असं शेतकऱ्यांना नोटीस येऊ नये आणि आता तर पूर्ण पाण्यातच गेलेला आहे आणि माझ्याकडे मोबाईल मध्ये व्हिडिओ बी आहे, कारण माझं आता पूर्ण जगणं त्याच्यावरच, माझं दुसरं काही नाही आणि माझी लहान लहान लेकरं आहेत। मी तर आत्महत्या करायला ह्याच्यातच झालेलो होतो, पण मला कुणीतरी धीर दिल्यामुळं मी आज ह्या ठिकाणी येऊन उभारलोय, नाहीतर आज मी स्मशानभूमीत असलो असतो, तुमच्यात नसलो असतो। असं शेतकऱ्याची नम्र विनंती आहे। शासनाने पूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे। शेतकऱ्यावर इतके बेकार वेळ आलेली आहे की त्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे। पूर्ण पीक पाण्यामध्ये आहे, त्याने वर्षभर शेतकरी हा उभा राहू शकत नाही, तर शासनाने त्यांचं पीक कर्ज किंवा त्यांनी फायनान्स कंपनीचे शासनाचे कुठल्या बँकेचे कर्ज काढले असतील त्यांनी गव्हर्नमेंटने कर्ज माफ करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। माझ्या गावचे माने हे शेतकरी पूर्ण मनातून उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यांनी आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत। डोळ्यामध्ये थोडं पाणी आलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासोबत तुम्ही आहात, एक अशी काय वाटते, एक महिला म्हणून एक बहीण म्हणून तुम्हाला काय वाटतं? बहीण म्हणून मला सर इतकं वाईट वाटतंय की त्यांची अवस्था मला बघवत नाही सर, तर त्यांनी शासनाने त्यांचे कर्ज माफ करावे सर, सगळ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे सर। त्यांनी आता वर्षभर काय खावे सर, कसं जगावं त्या शेतकऱ्याने, त्यांची लहान लहान मुलं आहेत सर, तर शासनाने त्यांचं पूर्ण कर्ज माफ करावे आणि शेतकऱ्यांचा विचार लक्षात घ्यावा त्यांनी।